नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. एक वर्षात खूप काही बदललं असणार आहे, पण मी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगचा श्री गणेश हा करायचा ठरवलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की आपला लास्ट ब्लॉग हा गणेशोत्सवातलाच होता आणि या वर्षीचा पुन्हा एकदा आपण जी ब्लॉगची सुरुवात करतोय ती सुद्धा गणेशोत्सवातच करतोय. त्यासारखा दुसरा योग नाही मंडळी. तर फक्त गेल्या वर्षी मुंबईतला आत्याच्या घरातला बाप्पा आपण पाहिला होता. या वर्षी मी कोकणात जाऊन आले आहे. माझ्या टॅनवरनं तुम्हाला समजत असेल. तर कोकणातला गणेशोत्सव मी पहिल्यांदा एक्सप्लोअर केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्लॉग कोकणात जाण्याचा निर्णय आणि तिथला मुक्काम हे सगळं काही अनप्लॅन्ड होतं. त्यामुळे हा व्लॉग जो आहे तो एका ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगसारखा आहे, ज्याला प्रॉपर स्ट्रक्चर नाही आहे, पण स्टील इट्स अँड ब्युटिफुल. मी ज्या काही मेमरी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि म्हणून हा व्लॉगचा घाट घातला आहे. बाय द वे, मी म्हटलं तसं खूप लास्ट मोमेंटला ठरलं मी जाणार आहे आणि त्यामुळे या व्लॉगची सुरुवात विवेकने केली होती आणि त्यांनी जे काही शूट केलं होतं ते मी नंतर कंटिन्यू केलं आहे. डिस्क्लेमर देते आहे की आत्ता तुम्ही जो व्लॉग पाहताय तो फक्त तुम्हीच नाही तर मी सुद्धा पाहणार आहे, कारण त्याचा प्रेक्षक हे आपण दोघे असणार आहोत. कारण मी सुद्धा बाप्पाचं आगमन त्याच्यासाठी तयारी सगळं काही मिस केलं आहे. त्यामुळे आपण दोघंही या व्लॉगच्या माध्यमातून जे काही मिस झालं आहे ते पुन्हा एकदा जगूयात. तर चला फायनली आपल्या नवीन ब्लॉगचा श्री गणेशा करूयात. गणपती बाप्पा मोरया. रात्री 12 वाजताची ट्रेन पकडून विवेक कसा बसा कोकणात पोहोचला, पण नेमक्या ट्रेन लेट झाल्या आणि त्याला बाप्पाला आणायला जरा उशीरच झाला. तर हे आहे राजापूर मधलं तळगाव. थांब ना. काय पुढे आलं? काय पडायला? अजून आमचा गणपती पूजला नाही बाबा, अजून पूजूचा आहे गणपती. अरे टाइम पास. बाई तर अजून छोटा बनायचा आहे. शी आणि आजी दोघी जणी मिळून बाप्पाचं जानवं बनवत आहेत. आमच्याकडे ना माझ्या घरी नेहमी दर सणाला पुरुष मंडळी जानवं चेंज करतात त्यांचं. आणि इकडे पहा, ही आहे कंठी. मी आणि विवेकनी दरवर्षीप्रमाणे लालबागवरून आणली. बहुधा या बाप्पासाठी ती सोडवत आहेत आणि मग सगळी मंडळी निघाली आहेत बाप्पाला आणायला. मला विवेकने असं सांगितलं की इकडे ना प्री बुक वगैरे करायचा नसतो, जसं आपण मुंबईत बाप्पाला प्री बुक करतो ना तसं. इथे जो बाप्पा रेडी असेल आणि ॲट द टाईम असेल ना अवेलेबल, तोच बाप्पा आपण आपल्या घरी वगैरे न्यायचा असतो असं मला विवेक म्हणाला. तर ही आहे यावर्षीची मूर्ती. दरवर्षी मी मोबाईलमध्येच किंवा व्हिडिओमध्येच बाप्पाला बघते, कारण की मी म्हटलं ना मी उशिरा पोहोचले त्यामुळे, आणि गेल्या वर्षी तर मी नव्हतेच. तर हा ना बाप्पा शाडूचा आहे. गावाला 99% लोक शाडूच्याच मातीची मूर्ती बनवतात. डोक्यावर नको घालू, डोळ्यावर. मग त्याचा फोटो काढू. बाळ बघा. मला आता रिअलाइज होत आहे मी कुठल्याही अशा घरच्या बाप्पाचं आगमन बघितलंच नाही आहे. मी फक्त आईकडनं ऐकलं आहे की असं कुंकवाच्या पाण्यात त्याचा चेहरा वगैरे बघतात वगैरे, पण मी एकदाही बाप्पाला असं आणल्या मखरात ठेवलं वगैरे जातं आणि त्याला ओवाळलं जातं हे काहीच प्रत्यक्ष बघितलं नाही आहे. काय माहिती कधी योग येईल.
पाठ नाही ठेवला खाली मोठा पाठ कुठे गेला? आता नको. छत्तीस तोला. तुम्हाला माहिती आहे का, मला मुंबईला आल्यावर कळलं की ही रानं केळीची पानं आहेत आणि मी 2 ते 3 दिवस कन्फ्युजनमध्ये होते की इकडे केळीच्या पाण्यावर लोक नैवेद्य का नाही वाढत. एनिवेज, तर फायनली ब्लॉगमध्ये माझी एंट्री झाली आहे. कुडाळला जाणाऱ्या माझ्या 2 मित्रांनी मला ट्रिपल सीटवर राजापूरला उतरवलं. हे बघा चाकरमाने आले आहेत. अरे मंदबत का, हा तुझा स्टँड आहे रिक्षाचा. 10 तासामध्ये येणार होते राजापूरला. आले ना भाई 12 तासात. 12 तास झाले. पाहू शकता तुम्ही. हा काय मग चाकरमाने खायचं हा नाही बघा, हा काहीच बिचारा नाही हा ना. तिथे रस्त्यावर सोडून जाणार होता त्याच्या मार्गाने, त्याला इथं घर परत आणला. खायचं नाही लाव. तुझं घरीच बोललं ना, तुझं घर इकडे कुठे? चल जाऊ. पाय तर पडून या. काय वाटतं आता मी तुम्हाला? हे नाही केलंय, काय फ्रेश वाटतं नाही झालं. तुम्हाला? मला काय नाही वाटत, मला थोबाड आंघोळ नाही केली आम्ही. मी केली आहे आंघोळ. चोबे शेकून कसं वाटलं? अरे पटकन. हा काकाचा मुलगा आहे, छोटा. आम्ही 11 वाजेपर्यंत येऊ, 12 वाजेपर्यंत येऊ, आलो आम्ही. जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत येऊ. अरे गाडीचा अवस्था बघ. ते तुमच्या गावातला बॅनर आहे ना, त्याचा ह्यांनी रशी तोडून बांधलाय. हा, हे निघालाय, याचा ब्रेक चालत नाही आहे, हे पुढचं निघालाय. हे पण हलवलंय. हे बघ डांगडिंग. हे बघ हेल्मेट बघ कुठं, खोपडीला लावायचं ते हेल्मेट आम्ही लावले बघ कुठं. हा असं सगळं अवस्था आहे. चला मग आपण जाऊया आपल्या घरी. सो दॅट वॉज द मुमेंट ऑफ द डे गाईज. यासाठी केला होता 9-10 तासांचा खडतर प्रवास असं म्हणायला हरकत नाही. इतका गोंडस क्षण जो की विवेकने कॅन्डिडली कॅप्चरसुद्धा केला. बाय द वे, थँक्यू सो मच. गणपती सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात, त्यासाठी असे बरेच व्हिडिओज येणार आहेत, त्यांनासुद्धा असाच सपोर्ट द्या. बाय द वे, जसा की हा कोकणचा दौरा, हा व्लॉग अनएक्सपेक्टेड अनप्लॅन होता, तसा हा मुवमेंटसुद्धा अनएक्सपेक्टेड अनप्लॅन होता आणि म्हणून मी थोडीशी इमोशनल झालेली, जे की माझ्या माणसांना कळेलच. पण हा मुवमेंट तुमच्यासोबत शेअर करायचा, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा.